ब्रिटिशांच्या अन्यायी मिठाच्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 दरम्यान साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत काढलेली 24 दिवसांची पदयात्रा म्हणजेच दांडी यात्रा. ब्रिटिशांच्या अन्यायी मिठाच्या कायद्याविरुद्ध 6 एप्रिल 1930 रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात केली. पण मीठच का? तर महात्मा गांधी यांनी असा युक्तिवाद केला की मीठ आपल्या अन्नाचा एक आवश्यक घटक असल्याने संपूर्ण देशाला एकत्र आणू शकेल, म्हणून त्यांनी मिठाची निवड केली. मिठाच्या कराची अधिक झळ ही गरिबांना पोचत होती. या कायद्याविरुद्ध गरीब आणि श्रीमंत, हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती असे सगळे एकत्र येऊ शकणार होते. नेते आणि जनता यांच्यातील दरी कशी बुजवायची हा गांधीजींसमोर प्रश्न होता. त्याचं उत्तर त्यांना मिठात सापडलं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या यात्रेमुळे भारतातल्या जनतेच्या मनात अन्याय सहन न करण्याची, आपल्या हक्कांसाठी लढण्याची आणि देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्जा निर्माण झाली होती. दांडी यात्रेची आखणी करण्यात आली होती. त्यामध्ये रोज 2दा प्रार्थना होत असे. गीता, कुराण आणि बायबल यांचे वाचन होत असे. सुरुवातीला लॉर्ड आयर्विन यांनी अडथळा आणला नाही, कारण मीठ उचलून कोणी ब्रिटिश सत्ता उलथवू शकेल ही कल्पनाच त्यांना हास्यास्पद वाटत होती. मात्र लोकांचा प्रतिसाद जसा जसा वाढत गेला तशी सरकारनं दडपशाही सुरू केली. काँग्रेसने आयोजित केलेल्या सभा, मोर्चे उधळले गेले. अखेर सत्याग्रही 5 एप्रिलला दांडीला पोहोचले आणि मूठभर मीठ उचलून मिठाचा कायदा भंग केला. गांधीजींनी उचललेलं 2 तोळे मीठ हे शेठ रणछोडदास यांनी 525 रुपयांना विकत घेतलं. सत्याग्रहींनी एकूण 500 किलो मीठ गोळा केलं. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते.